नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सध्या इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राजधानीत आधीच खळबळ उडालेली असताना अचानक एक नवी डिजिटल चळवळ उभी राहिली आहे. तिचं नाव आहे E20 जनता पार्टी. आता ही पार्टी नेमकी काय आहे आणि रातोराती एवढी मोठी कशी झाली? चला आज या गूढ प्रकरणाच्या अगदी मुळापर्यंत जाऊया. बघा, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट झालीय. ती म्हणजे संघटित युवा शक्ती खऱ्या अर्थाने सरकारला मोठे निर्णय घ्यायला भाग पाडू शकते. CJPच्या त्या देशव्यापी आंदोलनानंतर प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता सोशल मीडियावर एकाच प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली आहे की या डिजिटल स्ट्राईकचा पुढचा निशाणा नेमका कोण? आणि बरोबर याच प्रश्नातून आपल्या रोजच्या प्रवासाशी जोडलेल्या एका नव्या वादाला तोंड फुटलंय. पण एक मिनिट, ही जी नवी चळवळ आहे ना, ती आधीच्या आंदोलनापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे कसं, CJPच्या आंदोलनाचं नेतृत्व अभिजित दीपके करत होते, ज्यांचा चेहरा आपल्या सर्वांना माहीत होता. पण या E20 जनता पार्टीचा संस्थापक कोण आहे हे कुणालाच ठाऊक नाही. अगदी पूर्णपणे अनामिक असलेल्या या इंस्टाग्राम अकाउंटने अवघ्या 2 दिवसात 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवलेत. विचार करा, चेहरा नसतानाही एवढा प्रचंड पाठिंबा कसा मिळतोय? हा खरोखरच आश्चर्याचा भाग आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या मोहिमेची ठिणगी पडली तरी कशी? ज्या दिवशी प्रधान यांचा राजीनामा झाला ना, अगदी त्याच दिवशी या निनावी अकाउंटवरून एक भन्नाट आवाहन करण्यात आलं. त्यात लिहिलं होतं, नीटचा विषय संपला, आता जरा इथेनॉल ब्लेंडिंगच्या मुद्द्याकडे लक्ष देऊया. फक्त हे एक वाक्य, आणि या एका वाक्याने अक्षरशः लाखो तरुणांचे आणि वाहनचालकांचं लक्ष वेधून घेतलं. या एकाच आवाहनामुळे ही रहस्यमय चळवळ एका देशव्यापी चर्चेत बदली गेली आणि लोकांच्या रोजच्या जिव्हाळ्याचा विषय ऐरणीवर आला. पण मुळात हा E20 प्रकार आहे तरी काय? थोडक्यात सांगायचं तर E20 पेट्रोल म्हणजे असं इंधन ज्यामध्ये 80% शुद्ध पेट्रोल असतं आणि 20% इथेनॉल मिसळलेलं असतं. आता शासनाने हे धोरण आणलंय ते पर्यावरण रक्षणासाठी आणि इंधन आयातीचा खर्च कमी करण्यासाठी. ऐकायला हे सगळं खूप छान वाटतं, बरोबर? पण प्रत्यक्ष रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांच्या इंजिनवर याचा नेमका काय परिणाम होतोय? इथूनच या सगळ्या समस्येला खरी सुरुवात झाली. आता आपण बघूया या एवढ्या मोठ्या जनक्षोभाचं मुख्य कारण काय आहे. संपूर्ण देशभरातून वाहन चालकांच्या सध्या ढिगाणे तक्रारी येत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की या E20 पेट्रोलमुळे त्यांच्या गाड्यांचं इंजिन खराब होतंय. आणि नुसतं इंजिनच नाही, तर गाड्यांचं मायलेज म्हणजेच इंधन कार्यक्षमता सुद्धा लक्षणीयरित्या कमी झाली आहे. आता बघा, सर्वसामान्यांसाठी गाडी घेणं आणि ती चालवणं हा किती मोठा आर्थिक प्रश्न असतो. त्यात जर इंधनामुळेच असं नुकसान होत असेल तर लोकांचा संताप होणं अगदी साहजिक आहे. याच रागाला या E20 जनता पार्टीने एक व्यासपीठ मिळवून दिलं. आणि या सगळ्या संतापामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अचानक सर्वांच्या रडारवर आलेत. का? कारण इथेनॉल ब्लेंडिंग धोरणाला चालना देण्यात गडकरी यांची खूप मोठी भूमिका आहे. आता सोशल मीडियावर हजारो युजर्स आपापल्या खराब झालेल्या गाड्यांचे आणि इंजिनचे व्हिडिओ थेट पोस्ट करत आहेत आणि त्यात नितीन गडकरी यांना टॅग करत आहेत. मीम्स, व्हिडिओज या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार टीका होतीये. E20 जनता पार्टीने अधिकृतपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नसली तरी त्यांच्या फॉलोअर्सनी मात्र ही मागणी चांगलीच लावून धरली आहे. चला तर मग या पक्षाच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय ते समजून घेऊया. यांनी आपला एक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, ज्यामध्ये 5 प्रमुख मागण्या अगदी स्पष्टपणे मांडल्यात. पहिली आणि सर्वात मोठी मागणी म्हणजे E20 पेट्रोलची सक्ती थांबवा. दुसरं, नागरिकांना शुद्ध आणि दर्जेदार इंधनाचा हक्क मिळायला हवा. तिसरं, वाहने आणि वाहनचालकांच्या सुरक्षेची हमी हवी. चौथं, कॉर्पोरेट कंपन्यांच्या दबावाला बळी न पडता धोरणं पारदर्शक असावीत. आणि 5वं, जनतेच्या हितासाठी प्रामाणिक निर्णय घेतले जावेत. या मागण्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की हा मुद्दा आता केवळ इंधनाचा राहिलेला नाहीये, तर तो थेट ग्राहक हक्कांचा बनलाय. बरं, या सर्व मागण्यांसोबतच त्यांनी पेट्रोल पंपांसाठी सुद्धा काही अत्यंत व्यावहारिक असे बदल सुचवलेत. त्यांची मागणी आहे की प्रत्येक पेट्रोल पंपावर 100% शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल या दोन्हीसाठी वेगवेगळ्या मशीन्स असायला हव्यात. नोझल्सवर E10 आणि E20 असं अगदी स्पष्ट लिहिलेलं असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या स्वतःच्या गाडीत कोणतं इंधन भरायचं याचा अंतिम अधिकार सर्वसामान्य नागरिकांनाच असायला हवा. कोणावरही कोणतंच इंधन सक्तीने लादलं जाऊ नये. या सर्व तांत्रिक गोष्टींसोबतच या चळवळीने एक अत्यंत महत्त्वाची आर्थिक मागणी समोर ठेवली आहे, आणि ती म्हणजे थेट 20% सवलत. त्यांचं म्हणणं अगदी साधं आहे. जर सरकार 20% इथेनॉल मिसळत असेल तर मग E20 पेट्रोलच्या दरांमध्ये ग्राहकांना किमान 20% सवलत मिळायलाच हवी. शिवाय देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे कमी केले जावेत, असाही आग्रह त्यांनी धरलाय. सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारा फटका या मागणीतून अगदी अचूकपणे टिपला गेलाय. आता इथे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो
हे सगळं फक्त सोशल मीडिया, मीम्स आणि रील्स पुरतंच मर्यादित आहे की यातून खरोखरच एखादं मोठं राजकीय आंदोलन उभं राहत आहे? सुरुवातीला बघताना हा केवळ एक ऑनलाईन ट्रेंड वाटला होता, पण आता मात्र त्याचं स्वरूप वेगाने बदलताना दिसतंय. या आभासी मागण्यांना आता रस्त्यावरील प्रत्यक्ष आंदोलनांची जोड मिळायला लागलीय, ज्यामुळे या चळवळीची व्याप्ती आणि तिचं गांभीर्य आता खूप जास्त वाढले. हे आंदोलन प्रत्यक्षात कसं पुढे जाणार आहे याची एक मोठी रूपरेषा आता तयार झालीय. बघा, 31 जुलै रोजी राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली एक गांधी मार्च काढण्यात आला. त्यानंतर लगेच 1 ऑगस्टला अरविंद केजरीवाल यांनी E20 विरोधात एक नॅशनल टाउन हॉल आयोजित केला. आणि आता 4 ऑगस्टला दिल्ली टॅक्सी असोसिएशनने थेट संसदेवर धडक मारण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच हा मुद्दा आता नुसता ऑनलाईन राहिलेला नाही, तर तो आता थेट रस्त्यावरच्या संघर्षात बदललाय. पण इथे ना एक खूप मोठा विरोधाभास पाहायला मिळतोय. एकीकडे आपण बघतोय की E20 जनता पार्टीचं नेतृत्व पूर्णपणे गुप्त आहे. त्यांनी अद्याप कोणताही खरा चेहरा समोर आणलेला नाहीये. ते फक्त AIने बनवलेले फोटो वापरत आहेत. पण दुसरीकडे त्यांना आम आदमी पार्टीसारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांचा आणि प्रसिद्ध विश्लेषकांचा अगदी उघडपणे पाठिंबा मिळतोय. एका निनावी अकाउंटला देशातल्या एवढ्या मोठ्या राजकीय चेहऱ्यांचा पाठिंबा मिळणं हे अनेक तर्कवितर्कांना जन्म देणारं नक्कीच आहे. अर्थात या सगळ्यावर E20 जनता पार्टीने आपली स्वतःची बाजूसुद्धा स्पष्ट केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमचा कोणताही राजकीय एजेंडा नाही, आमच्या पक्षात सामील होण्यासाठी कोणतीही फी नाही, आम्ही केवळ तथ्य आणि पुराव्यांच्या आधारावरच काम करणार आहोत. त्यांनी सोशल मीडिया हँडलर्स, रिसर्च टीम आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या स्वयंसेवकांची थेट मागणी केली आहे. थोडक्यात सांगायचं तर ते स्वतःला पूर्णपणे नागरिकांनी चालवलेली, निस्वार्थ आणि पारदर्शक चळवळ म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरितच राहतो. पडद्यामागे नक्की आहे तरी कोण? जर हा पक्ष इतकाच पारदर्शक आहे, तर मग त्याचे संस्थापक समोर का येत नाहीयेत? रातोरात एखादं डिजिटल अकाउंट एवढं मोठं कसं होऊ शकतं? आणि त्यासाठी लागणारी सगळी रसद, सगळं पाठबळ कोण पुरवतंय? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अद्याप मिळालेली नाहीयेत. आणि म्हणूनच या चळवळीच्या हेतूंबद्दल आणि त्यांच्या खऱ्या सूत्रधारांबद्दल खूप मोठी शंका निर्माण झाली आहे. आणि याच शंकांमधनं आता काही अत्यंत गंभीर आरोप समोर येऊ लागलेत. आपल्याला या आरोपांकडे तटस्थपणे पाहणं गरजेचं आहे. काहींचं असं म्हणणं आहे की E20 जनता पार्टीने त्यांचा 5 कलमी जाहीरनामा थेट तेहसीन पूनावाला यांच्या जुन्या मागण्यांमधनं चोरलाय. शिवाय अशीही जोरदार चर्चा सुरू आहे की या संपूर्ण मोहिमेच्या मागे CJP आणि आम आदमी पार्टीचंच छुपे नियंत्रण असू शकतं. जोपर्यंत या पक्षाचा खरा चेहरा समोर येत नाही, तोपर्यंत अशा राजकीय आरोपांची मालिका नक्कीच सुरू राहणार. तर आजच्या या माहितीच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. E20 जनता पार्टीचा हा लढा खरोखरच सर्वसामान्य वाहन चालकांच्या हक्काचा आहे की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेळली गेलेली ही एक सुनियोजित राजकीय खेळी आहे? एक निनावी अकाउंट एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ करू शकतं, हे खरं तर भविष्यातील डिजिटल राजकारणाचे संकेत आहेत. या मोहिमेचा पुढे नक्की काय होणार हे येणारा काळच ठरवेल. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.